पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ होण्याची शक्यता, केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी उत्पन्न वाढीसाठी सरकारचा राहणार प्रयत्न. ऊर्जा क्षेत्रात आफ्रिका हा भारताचा योग्य सहकारी देश, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज. – 2016 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग जगात पहिल्या क्रमांकाचा राहणार, संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल. भारतातल्या आर्थिक सुधारणांचा वेग योग्य दिशेनं, मात्र त्यात जुन्या कायद्यांचा अडथळा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचं मत. औद्योगिक वापराचे वीज दर कमी करण्याच्या दृष्टीनं लवकरच सकारात्मक निर्णय, शेजारील राज्यांप्रमाणे विजेचे दर समपातळीवर आणण्याचा प्रयत्न. सलमान खानची सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्यस्थीशिवाय शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यापार व्हावा, यासाठी राज्य सरकारनं परवानगी द्यावी, याबाबत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रस्ताव पटलावर ठेवला. बाळासाहेबांच्या नावानं एसटी महामंडळाच्या 5 नवीन योजनांचं आज मुंबईत उद्घाटन. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. सानिया हिंगीस जोडीचा सलग 32वा विजय, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत किचेनोक भगिनींचा केला पराभव. वेस्ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 164 मालिकांमधून 11,867 धावांची कामगिरी. प्रलयंकारी वादळाच्या शक्यतेनं अमेरिकेत 6 प्रांतात आपत्कालीन स्थिती घोषित. नाशिकला थंडीनं पुन्हा एकदा गोठवलं, तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली.